पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे काय करायलास? अहो ते मी मदत करत होतो। काय गरज नाही तुझ्या मदतीची। ठेव म्हटलं ना, डोसक्यात जात नाही काय बी? काय मग झालं की इंदू मावशी संग गप्पा मारून? इंदू मावशी, रिक्षावाले काका कधी आले सांगायचं तरी। अगं आताच आलेत, तू जा जा पटकन आतून सॅक घेऊन ये जा। अगं आया, आयाला मी कधीपासून चल म्हणालते आणि इंदू मावशी सोडच ना। वय की नाही आया? अगं ते इंदू मावशी ग, ते इंदू मावशी आल्यात ना सांगलीवर ना, आई त्यांच्याशीच बोलाल्या म्हणून वेळ झाला। हा वय वय। मग अशी आश्चर्यानं इंदू मावशी असं काय विचारलंस? ते तिला आम्ही लहानपणी बिट्टी म्हणायचो ना, म्हणून तेच डोसक्यात राहिलं होतं। ए चला मी जाते, पटपट विश करा मला। आणि हा, सगळ्या वस्तू घेतल्यात, सगळा अभ्यास केलाय, देवाच्या पाया पडल्या तर तुझ्या पाया पडणार आहे, आणि जाताना जाते नाही या येते म्हणणार आहे। आशीर्वाद दे। नीट जा। ताईडे, ऑल द बेस्ट। थँक्यू। बेस्ट लक मुन्नू। थँक्यू। झपळ आता, जा जा जा। बाय। आता काय मुन्नू पोचेस तर इथंच थांबायचंय? चला आज चला, फ्रेश व्हा। वय तुम्ही जावा, मी आहे इथं। दिदे तू पण जा, होय। मी बघते। आय आय ग, तुझ्या हाताला काय झालं? अगं तो बाईकवाला होता, त्यानं बाईकवाला? कोण बाईकवाला? आणि काय केलं त्यानं? तायडे, अस्मे अगं त्यो बाईकवाला चाललेला ना रस्त्यानं, तर चुकून धक्का लागला याला। असा कसा चुकून धक्का लागला? धरलं नाही का त्याला? चार कानाखाली लावून द्यायच्या। पोलिसात गेलता का नाही? नसेलच गेलात? चला आपण आताच्या आता पोलिसात जाऊया, चला। नको नको, पोलिसात नको। अगं पोलिसात गेल्यावर आपणच सापडणार असल्यागत काय बोलाल्यास? अगं ते उन्हामुळे तिला काही सुचना। ते सोड, आया घे पाणी पी। अस्मे मला मांजा। हा काय झालं? जेवण आवडलं नाही का? नाही हो, जेवण तर उत्तम आहे। मग काय झालं? कुठं काय हो, नाही तसं तसं काही नाही झालं हो, म्हणजे नाही झालं काही, काय होणार, काही काय होणारच नाही, म्हणजे
नाही काही नाही झालं हो. अयो, रस्त्यानं चालताना जरा लक्ष देऊन चालत जावं की. आपल्याच नादात चालत जाऊ नका. आणि किती वेळा सांगितलंय रिक्षा नाही येत जावा. होय. तुम्ही काय तर खाऊन घ्या, मी जरा जाऊन आले. आता कुठं चाललंय? पेपर संपलेत. तुम्ही नव्हता म्हणून जाता नाही आलं. आले लगेच जाऊन. ताई, काय बी झालं तरी अस्मीला नाही कळायला पाहिजे. काय कळायला नाही पाहिजे? मला माहिती आहे तुम्ही दीदी संग इंदू मावशी बद्दल खोटं बोललाय. इंदू मावशी नुसती आली नसेल, तिने तायडीसाठी स्थळ आणलं असेल. दीदीला सांगायचं नाही का ते? नाही तसं काय नाही. खानावळ बंद केल्या ना? होय, गेली. ही लवंगी मिरची आणि तिची सायकल लय डेंजर कॉम्बिनेशन आहे. काय रे, छेड काढायलायस काय? मी नाही मी छेड शुक काय हाऊस म्हणून करालतास? मी जाईल तिथं कसं काय असतोयस तू? पाठला करतोयस माझा? मी अरे बोल की, बघायलायस काय? आता तू बोलू दिलंस तर बोलणार ना. बोल की मग. मी बोलू दिलं नाही तर मुका पडून फिरणार आहेस? चालेल मला. काय? म्हणजे मधी मधी मला बोलू दिलं तर चालेल मला. की तू काय डोसक्यावरच पडला का ताईस काय? काय का सगळ्या पोरींसंग असाच वागतोयस? ए तुला काय फक्त तिखटच चव माहितीये काय? का सगळ्या पोरांची असंच वागतेस? सांगू का कशी वागते ते? अरे तुझी वडणी चाकात चाललेली ते सांगायसाठी बोलवल तो. अयो, असं आहे? मग सॉरी, मला वाटलं ते. बरं जाऊ दे, सांगितल्याबद्दल थँक्यू. सॉरी आणि थँक्यू एवढंच. तुला माझं नाव कोणी सांगितलं? कुणी नाही. मला तर तुझं नाव पण माहित नाही म्हणून तर शुकशुक म्हणलं. नाव माहित नाही तर शुकशुक म्हणणार? तू काय माझी आत्या आहेस? माझं नवीन नाव ठेवाय. परत आयुष्यात मला अशी हाक मारायची नाही. शुकशुक अशी हाक मारायची नाही. माझं नाव शुकशुक नाही, मग काय आहे? अस्मी आहे. मस्त आहे. माहितीये.
स्वतःहून ह्याला नाव सांगितलं, तरी यानं स्वतःचं नाव नाही सांगितलं. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. खरंच डोसक्यावर पडलंय. ही मुद्दाम माझ्या निशीच्या मध्ये यायलाय. हिला शानपणा शिकवावा लागल. तायडे, अस्मिला ह्यातलं काय सांगायचं नाही बरं का. पण पप्पा कधी बी पैसे मागू शकतात, तेव्हा काय करायचं. आणि विकीची मम्मी काय करेल काय सांगता येत नाही. काय बोलालाय तुम्ही. नाही, काय नाही. काय नाही, पण मी सगळं ऐकलं की. तुम्हासनी काय वाटलं, मला समजलं नाही. अगं नाही, आम्ही म्हणजे काय आहे, बोल. अस्मे, तुला सांगते असं झालं बघ. अगं, एवढं काय गंमत केली अगं. माझ्यापासनं काय लपवालंय काय. अगं नाही, आई पप्पांविषयी बोलालती आणि तू आल्याबद्दल चकली. त्या माणसाचा इशे काढल्याशिवाय हिचा दिवस उगवत नाही आणि मावळत बी नाही. अगं, ते सोडून गेलेल्या नवऱ्यापेक्षा संघ असलेल्या पोरींकडे लक्ष दे. मुन्नूची परीक्षा संपल्या, चौघी मिळून गप्पा मारूया असं म्हणाले मुन्नू. चला की, चल चल आया. माझं नाव शुकशुक नाही, मग काय आहे? अस्मी आहे. माझं नाव शुकशुक नाही, अस्मी. वहिनीचं नाव अस्मी आहे. चला, नाव तरी समजलं. अरे पण काय उपयोग, वहिनीच्या नात्यात दादा आपल्याला विसरलाय. दाद्याला आपली किंमत कळली पाहिजे. हा दाद्या, तुला आता आमची किंमत राहिली नाही. म्हणून आम्ही हे गाव आणि ही नोकरी सोडून चाललोय. हा. आम्ही गेल्याशिवाय तुला आमची किंमत कळणार हा. नाही. चल. वा, सांगितल्याबद्दल थँक्यू. थँक्यू. आपण जाणार म्हटल्यावर थँक्यू म्हणाल की. आजपर्यंत जे काय केलं त्या सगळ्याची माती झाली. मला जगायची इच्छा नाही. मला बी इच्छा नाही. आणखी बडी इतिहास घेडी एवढं सगळं केलं, पण आता चल जीवच देऊ. चल, जीव देऊ, जीव देऊ, जीव. थँक्यू. अरे दाद्या, जीव द्यायला आम्ही. अरे दाद्या, जीव देतो. तिकडे उडी मार, मार. अरे तू उडी मार पाहिजे. नाही मी मारणार. गबसता का गबस. कुठे चाललाय? जीव द्यायला चाललोय. तुला आमची किंमत नाही, बस जगून काय उपयोग. काय बडबड आलाय? मी का म्हणलं मला तुमची किंमत नाही? आम्ही जाणार म्हटल्यावर थँक्यू म्हणाला. त्यातच आलं की समज. अरे काय येडे बिडे काय तुम्ही? मी का म्हणलं असं? हा, ते मी तिच्या विचारत होतो ना. आजचा प्रॉब्लेम आहे, तुला ती दिसायला तेव्हापासून आम्ही दिसनाचे झालोय. हा, तिला भेटायला जाताना आम्हाला नेत बी नाही. अरे न्यायचं सोड, सांगत बी नाही.
अरे बाबा सांगण्यासारखं काय असेल तर सांगाल ना. हा वहिनीचं नाव अस्मी आहे हे सांगण्यासारखं नाही काय? हा सांगण्यासारखं आहे पण आपल्याला सांगव अशी आपण नाही. ए लय नाटकं करू नका सांगताय. आम्ही भेटलो सेकंड पण केला आणि नाव सांगितलं. हा तिचं नाव शुकशुक नाही अस्मी. तिचं नाव शुकशुक आहे असं काय वाटलं तुला? ए ते समजा सोड. तू तिला तुझं नाव सांगितलंस? हा नाही एवढंच नाही सांगायचं. मग ती तुला काय म्हणणार? दाद्या डोसक्यावर पडलायस काय? हा? ती दादा कशाला म्हणाल? मग काय म्हणन? ती म्हणाल बाबा तिला काय म्हणायचंय ते. मुन्नू परीक्षा झाली ना, चल खेळूया. परीक्षा माझी संपल्या, तुझी नाही. अभ्यास कर जा. अभ्यास करतो की मी, पण माझ्या काय लक्षात राहत नाही. मग बदाम अक्रोड खात जा म्हणजे लक्षात राहील. आमासनी नाही परवडत पण तुम्हासनी परवडत. काय परवडत नाही? केलेला अभ्यास लक्षात राहत नाही याच्या, म्हणून बदाम अक्रोड खात जा म्हणलं ग. काय नाही, मनापासून अभ्यास कर, सगळं नीट होईल. विकी, तुला अभ्यास करायचा आहे ना, आता जा. हा तू जा अभ्यास कर जा. मुन्नू तू आता आज जा बरं, आम्ही बघतो. बरं. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार राधाक्का नमस्कार. तुमच्या कामाच्या नादामध्ये त्या चोरांच्या पाठीमागं माणसं लावलीत आणि मी स्वतः उपाशी तापाशी जेवण न करता पळतोय. आता पा भूक लागली म्हटलं चला तुमची खानावळ आहे म्हणून आलो. पाहत होतं काय खानावळ बंद आहे? नाही नाही, मी तुमच्यासाठी स्पेशल थाळी लावायला सांगते. या बसा. चालेल की. शांता, एक स्पेशल थाळी लाव बरं. वय छान आहे मस्त आहे खानावळ. बसा. हा राधाक्का, त्या तुमच्या मुलीला बोलवा जरा. नाही शिकलेली आहे, उत्तर बित्तर जरा व्यवस्थित देईल ती. वय हा बोला बोला. तायडे, तायडे ये. असं हे काय विचारतायत बघ जरा. शांता जी, मी नेते. अगं माग ह्यासनी गुंडांनी मारलेलं त्याची चौकशी करायला आले. मी देते, तू जा. अस्मीला बोल नको. नाही बोलत. अरे वा वा.
ए अशी बस की पुढं. हा या अशी माग मान वळून बोलायचं म्हणजे मान मोडाल ना माझी. हा या अशी बस. असं समोरासमोर कसं एकदम आपलंच आहे. बस